माझं नाव सायराज अनंत परब आहे। मी काळा चौकीच्या दिग्विजय गृहसंकुलात राहतो। माझं नाव प्रणाली कृष्णा बारट, मी चिंचपोकळीत राहते। ही अमाऊंट खूप छोटी नाहीये। 1500 रुपयामध्ये खूप काही करू शकता। जसं की मी एक व्यवसाय चालू केलाय, तसं तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही करून त्याचा उपयोग करून तुम्ही त्याचे अमाऊंट वाढवू शकता। फक्त 1500 रुपये आलेत म्हणजे काहीच होणार असं नाहीये। मेडिकलसाठी 10 रुपये सुद्धा गरजेचे असतात, कधी कधी तेही मिडल क्लास लोकांकडे नसतात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा माझ्या मैत्रिणीला मिळालाय आणि आम्ही रिकाम्या वेळात फिरत असताना काहीतरी उद्योग चालू करायचा या उद्देशाने बोलतच असतो, पण आम्हाला स्वतःची गुंतवणुकीसाठी स्वतःचे पैसे वापरायसाठी भीती वाटत होती। माझ्या मैत्रिणीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळाला आणि पैसे स्वतःचे नसल्यामुळे आम्हाला उद्योगात उतरायला हिंमत झाली आणि आम्ही उद्योगात उतरलो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा 1500 रुपये असला तरी ही आम्हाला उद्योग सुरुवातीसाठी खूप मोठी रक्कम होती आणि आम्ही या रकमेचं रूपांतर 10,000 रुपयात केलंय। या सर्वाचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा माझ्या मैत्रिणीला दिला व तिच्यासोबत मी उद्योगात उतरलो आणि आम्ही भविष्यात अजून उद्योगात प्रगती करणार आहोत। मी जनतेला हा संदेश देईन की जास्तीत जास्त महिलांनी हा सहभाग याच्यातून घेतला पाहिजे आणि ज्या महिलांना काही कला असतील त्यांच्यात किंवा काही उद्योग करत असतील तर या योजनेतून आलेले लाभाचे पैसे आहेत हे त्या कलेमध्ये किंवा धंद्यामध्ये वापरून त्यांनी ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न हा यशस्वी केला पाहिजे। ह्या योजनेचं श्रेय आणि भविष्यात आम्ही जी उद्योगात वाटचाल करणार आहे या सर्वांचं श्रेय हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचंच आहे। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सायराज परब आहे सर। अरे वा, तुमची ती स्टोरी आम्ही फेसबुक वरती वाचली, चांगलं केलं एकदम। तर साहेबांनी 1,500 रुपये टाकलेले ना, त्यातले 3,000 रुपयापैकी 1,500 रुपये घेतले आणि माल आणला त्याचा, म्हणजे सामान आणलं सगळं। आता किती मल्टिप्लिकेशन झालं मग? तरी 1,500चे 3,000पैकी 1,500चे किती 600% झाले आमचे। 600 ते 700%। वा, फॉर्म्युला तुमचा सगळ्यांना द्यायला लागेल। सुपर 30 पेक्षा 5 झालो आम्ही।